विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण ह्यूमन रिसोर्स प्लॅनिंगमधील काही महत्त्वाचा भाग असा पाहणार आहोत। यापूर्वी आपण ह्यूमन रिसोर्स म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, त्याची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर जॉब डिस्क्रिप्शन, जॉब स्पेसिफिकेशन, जॉब डिझायनिंग हे सर्व पाहिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी संसाधन नियोजनावर परिणाम करणारे घटक याचा अभ्यास करणार आहोत। The factors affecting human resource planning can be studied under the following heads. विद्यार्थी मित्रांनो, मानवी संसाधन नियोजनावर परिणाम करणाऱ्या घटकाबद्दल आपल्याला माहिती असणे आज आवश्यक आहे। अंतर्गत आणि बाह्य पर्यावरणीय बदलामुळे मानव संसाधन योजना प्रभावित होतात। म्हणूनच बदलत्या परिस्थितीशी सहजतेने जुळवून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना लवचिक असाव्या लागतात। विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन नियोजन ही संस्था कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या पर्यावरणीय घटकावर अवलंबून व अल्पमुदतीची किंवा दीर्घ मुदतीची असू शकते। मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे काही घटक प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो, ज्याला मी पुढील प्रमाणे सांगेल, जे की काही दीर्घकालीन घटक असतील, दीर्घ पर्यावरणीय घटक ज्याला आपण म्हणू, त्यामध्ये पर्यावरणीय घटकावर मानवी संसाधन नियोजन करण्याचा परिणाम काय होऊ शकतो। यामध्ये सूक्ष्म, अत्यंत लहान असे पर्यावरणीय घटक असू शकतात। कंपनीमध्ये काही विशिष्ट घटक हे सुद्धा आपल्या नियोजनावर परिणाम करणारे असतात। अंतर्गत घटक, बाह्य घटक, त्याचप्रमाणे मानव संसाधन नियोजनावर अर्थव्यवस्थेचा, कामगार बाजाराचा, लोकसंख्या शास्त्रविषयक घटकाचा, उद्योगातील वाढीचा, उद्योग व्यवसाय आकर्षण व तंत्रज्ञान, स्पर्धात्मक वातावरण, रणनीती, व्यावसायिक रणनीती, औद्योगिक रणनीती, मानवी संसाधनाची अशी यादीच सांगता येईल। मानवी संसाधनामधील गतिशीलता हेही नियोजनामधील या घटकामध्ये समावेश होतो। तसेच संघटनेचा प्रकार, नियोजनाकडे संस्थेचा, उपक्रमाचा पाहण्याचा दृष्टिकोन, संस्थात्मक वाढ, त्याचं सायकलिंग, त्यासोबतच पर्यावरणीय अनिश्चिततेचे स्टेप्स, वेळेची सीमा, तसेच माहितीचा प्रकार आणि गुणवत्ता याही घटकाचा समावेश होतो। मानव संसाधन बाजारपेठेच्या स्वरूपाबरोबरच ते कशा पद्धतीनं उपलब्ध करावे लागेल, ते कोणत्या कोणत्या गोष्टीवर नियोजन करत असताना परिणाम करणारे आहेत, या बाबतीतही आपण आज चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आउटसोर्सिंग मानवी संसाधन व्यवस्थापन, त्यांची कार्य आणि इतर बाबी या मानव संसाधन नियोजनावर प्रभाव टाकणारे असतात। त्यातील मी काही महत्त्वाचे मुद्दे आपणासमोर ठेवू इच्छितो, ज्यामध्ये की जसं यापूर्वी अभ्यासलं सांगितलेलं आहे आपणास की संघटनेचा प्रकार, त्या संघटनेच्या प्रकाराची कार्यनीती कशा स्वरूपाची आहे, पर्यावरणाची अनिश्चितता असेल, वेळेची सीमा असेल, किंवा अंदाजित माहितीचा प्रकार आणि त्याची गुणवत्ता असेल, त्यासोबतच भरती करण्यासाठी पुरेसा लागणारा वेळ, लीड वेळ ज्याला आपण म्हणू, आउटसोर्सिंग असेल, मनुष्यबळ नियोजनाची पद्धती असेल, या विविध घटकांचा समावेश यामध्ये होतो। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण सुरुवातीला संघटनेचा प्रकार आणि कार्यनीती या घटकाचा मानव संसाधन नियोजनावर कशा पद्धतीनं परिणाम होतो हे पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, उपक्रमाचा प्रकार हा एक महत्त्वपूर्ण विचार आहे, कारण त्यामध्ये सहभागी उत्पादन प्रक्रिया, आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या आणि प्रकार आणि पर्यवेक्षी आणि व्यवस्थापकीय कर्मचारी आवश्यक आहेत।
संस्थेची उत्पादकाची धोरणात्मक योजना संस्थेच्या मानवी संसाधनाच्या गरजा परिभाषित करत असतात. उदाहरणार्थ, अंतर्गत वाढीच्या धोरणाचा अर्थ असा आहे की अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावे लागतात. कधीकधी वेळप्रसंगी कमी माणसावर सुद्धा जास्तीचं काम करून घ्यावं लागतं. म्हणून संघटनेमधील जी काही प्रकार आहेत, ती धोरणं आहेत, त्याही घटकाचा या ठिकाणी अवलंब केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, मी दुसरा मुद्दा आपल्यासोबत चर्चेला असा ठेवेल की पर्यावरणीय अनिश्चितता. मानव संसाधन व्यवस्थापकांना क्वचितच स्थिर आणि अपेक्षित वातावरणात काम करण्याचा विशेषाधिकार असतो. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदलांचा सर्व स्तरावर परिणाम होतो. कर्मचारी आणि मानव संसाधन नियोजन करते हे भरती, कर्मचाऱ्यांची निवड, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि विविध विकासांची धोरणं आणि कार्यक्रम काळजीपूर्वक तयार करून पर्यावरणीय अनिश्चिततेचा सामना करावा लागतो आणि सामना करतात. मानव संसाधन व्यवस्थापनात कार्यक्रम अनुक्रमे नियोजन, पदोन्नती असेल, जॉब शेअरिंग असेल, सेवानिवृत्ती असेल व इतर कर्मचाऱ्यांशी संबंधित बाबीद्वारे संतुलन साधण्याची यंत्रणासुद्धा तयार केली जाते. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पर्यावरणीय अनिश्चितता, व्यवसायातील वातावरण हाही घटक आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच वेळेची सीमा हा मुद्दा चर्चा करत असताना मी असं म्हणेन की मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे आणखी एक मुख्य घटक म्हणजे वेळ क्षितिज, वेळेची सीमा. एकीकडे 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतच्या अल्पमुदतीच्या योजना आहेत, तर दुसरीकडे 3 ते 20 वर्षापर्यंत पसरलेल्या दीर्घकालीन योजना आहेत. त्यासाठी अचूक कालावधी तथापि एखाद्या संस्थेच्या वातावरणात असलेल्या अनिश्चिततेच्या डिग्रीवर अवलंबून असतो. अस्थिर वातावरणात काम करणाऱ्या कंपन्यांसाठी अल्प कालावधीसाठी काही योजना असणे आवश्यक आहे. इतरांसाठी जिथे वातावरण बऱ्यापैकी स्थिर आहे त्या ठिकाणी योजना जास्त लांब दीर्घ असू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच मी दुसरा मुद्दा असा मांडेल की अंदाजित माहितीचा प्रकार आणि गुणवत्ता, टाईप अँड क्वालिटी ऑफ फोरकास्टिंग इन्फॉर्मेशन. फोरकास्टिंग अंदाज. मग अंदाजित कर्मचाऱ्यांची गरज भागवण्यासाठी आपल्या उपक्रमामध्ये वापरली जाणारी माहिती बऱ्याच विविध माध्यमातून, विविध स्रोतातून उपलब्ध केली जाते. मानव संसाधन नियोजनातील एक मोठी समस्या ती म्हणजे माहितीचा प्रकार, ज्याचा अंदाज बांधण्यासाठी वापर केला जाणे आवश्यक आहे. वापरल्या जाणाऱ्या माहितीची गुणवत्ता माहितीच्या प्रकाराशी जुळवून पाहणे हे सुद्धा आवश्यक असते. माहितीची गुणवत्ता आणि अचूकता संघटनेच्या निर्णय निर्मात्यांनी त्यांचे धोरण, संघटन रचना, अर्थसंकल्प, उत्पादन, वेळापत्रक आणि त्या कशा पुढे स्पष्ट केले यावर अवलंबून असते. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन विभागाने योग्य वेळेवर माहिती प्रदान करणारी कार्य विश्लेषण, वर्क ॲनालिसिस माहिती आणि मानव संसाधन माहिती प्रणाली विकसित केली पाहिजे. हाही अत्यंत महत्त्वाचा घटक मानव संसाधन नियोजनाची चर्चा करत असताना आपण यासमोर मांडलेला आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, भरती करण्यासाठी पुरेसा आघाडीचा वेळ. मानव संसाधन नियोजनामध्ये कर्मचाऱ्यांची निवड करत असताना, भरती करत असताना आपल्या उपक्रमाला विशिष्ट प्रकारचा वेळ उपलब्ध असते, अत्यावश्यक असते. मानव संसाधन नियोजकांनी संस्थेमध्ये भरल्या जाणाऱ्या नोकरीच्या स्वरूपाचा विचार केला पाहिजे. नोकरीच्या काही पदं असतील, त्या पदावर नियुक्त्या करणे, बढती आणि विस्ताराच्या धोरणामुळे अनेक बाबी या मानव संसाधन नियोजनामध्ये उद्भवतात. व्यवसायातील अनेक मजल्यावरील नोकऱ्यांना
व्यवस्थिशीर नोकरी देणे सोपे व्हावे. परंतु व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी बरेच सोर्सिंगसुद्धा आवश्यक असतात. म्हणून मानव संसाधन विभागाने रिक्त जागांची पूर्वानुमान करणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसायामध्ये येणाऱ्या पुढील काळामध्ये एक अंदाज बांधून किती प्रकारच्या जागा, किती भरती करावी लागेल याचा अंदाज बांधणे अत्यावश्यक असते. शक्यतो आगाऊ योग्य उमेदवारांची भरती व्हावी यासाठी पुरेसा वेळ हा आघाडी किंवा वेळ देणे हे अत्यावश्यक असते. म्हणजे हाही घटक आपणासाठी अत्यावश्यक आहे. त्यासोबतच आउटसोर्सिंग या मुद्द्यावर चर्चा करत असताना मी असं म्हणेन की बऱ्याच उपक्रमामध्ये त्या उपक्रमातील त्यांच्या कामकाजाचा भाग व बाहेरील पक्षांना एकतर उपकॉन्ट्रॅक्टिंग किंवा सहाय्यक स्वरूपात आउटसोर्सिंगच्या स्वरूपात काम करून घेतलं जातं. शक्यतो आउटसोर्सिंग हे सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खाजगी क्षेत्रातील नियमित वैशिष्ट्ये आज तरी बनलेले आहे. बऱ्याच संस्थांकडे उपक्रमाकडे अतिरिक्त कामगार असतात आणि त्यांना जास्त लोकांना नोकरी देऊन त्रास वाढवायचा नसतो. म्हणूनच ऑफलोडिंगची आवश्यकता असते. काही उपक्रमामध्ये आउटसोर्सिंग संकल्पना हास्यास्पद स्वरूपाची वाटते आणि या प्रक्रियेत नियमित कर्मचारीसुद्धा निष्क्रिय बनतात. मग आउटसोर्सिंगच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात आउटसोर्सिंग स्वरूपात जर कामं दिली तर त्याही वेळेस ती कर्मचारी मंडळी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात, जेणेकरून आपल्या निष्क्रिय कर्मचारी जे काम करत असतात आपल्याकडे नियमित ते सुद्धा निष्क्रिय त्यांच्या गुणवत्तेसमोर ठरवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा मी असा स्पष्ट करेल की मनुष्यबळ नियोजनाची पद्धती ही मांडत असताना सामान्यतः कर्मचाऱ्यांच्या आवश्यकता निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही बाबींचा आपल्याला अंदाज घेणे अत्यावश्यक असते. त्यामध्ये रिक्त जागांचा वार्षिक अंदाज घेणे, रिक्त जागांची दीर्घ रेंज ठरवणे, निश्चित मॅन तास, मॅन पॉवर, मॅन स्पेसिफिकेशनची आवश्यकता किती आहे याचाही मनुष्यबळ नियोजन पद्धतीमध्ये अंदाज घेणे अत्यावश्यक असते. म्हणून फोरकास्टिंगमध्ये या सर्व बाबी अभ्यासल्या जातात. विशिष्ट स्थितीचा अंदाजसुद्धा मानव संसाधन नियोजनाची घटक ठरवत असताना घेतला जातो. अंतर्गत आणि बाह्य पर्यावरणीय बदलामुळे मानव संसाधन योजना प्रभावित होतात. म्हणूनच बदलत्या परिस्थितीशी सहजतेने जुळवून घेण्यासाठी अनेक योजना लवचिक असाव्या लागतात. मानव संसाधन योजना ही संस्था कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या पर्यावरणीय घटकावर अवलंबून अल्पमुदतीची किंवा दीर्घ मुदतीच्या सुद्धा असू शकतात. पण विद्यार्थी मित्रांनो, काही बाबतीमध्ये मानव संसाधन नियोजन करण्यासाठी ही वरील सर्व घटक अंतर्भूत असतात. ज्याप्रमाणे आपण वरील घटकामध्ये चर्चा केलेल्याप्रमाणे संस्थेचा प्रकार असेल, त्याचा आकार असेल इत्यादी गोष्टीसुद्धा आपल्या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगवर प्रभाव पाडतात. त्यामध्ये संघटनेचं स्वरूप असेल, उत्पादन असेल, संघटनेत वापरलेली यंत्रणा असेल, श्रमशक्ती असेल, या विविध साधनांचा, मानवी साधनांचा नियोजन करताना उपयोग करून घ्यावा लागतो. मग काही संस्थात्मक रचना असतील, वाढ असेल, विस्तार असेल, काही बाबतीमध्ये तांत्रिक विस्तार हा एक घटक या ठिकाणी प्रामुख्याने मी आपणासमोर मांडणार आहे. तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे. आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये उत्पादकाच्या दृष्टिकोनातून उपक्रमाच्या वाढीसाठी आणि टिकून राहण्यासाठी उत्पादन प्रक्रियेत आणि इतर संस्थात्मक कामात तांत्रिक बदलांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या बदलांचा सामना करण्यासाठी संघटनांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती असलेले मनुष्यबळ आज आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीमध्ये कंपन्या विद्यमान कर्मचाऱ्यांना त्यांचे तांत्रिक ज्ञान श्रेणी सुधारित करण्याचे प्रशिक्षण देऊ शकतात. म्हणजेच आपल्याकडे जे जुनं कर्मचारी मंडळ आहे त्यांनासुद्धा नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावं यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण
राबवून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. विद्यमान कर्मचाऱ्यांना काढून नवीन नेमणूक करू शकतात. ॲटोमेशनच्या दिशेने जाणाऱ्या तांत्रिक प्रगतीसाठी व्यवसायाचा आकार बदलणे आणि त्याद्वारे प्रगती करणे हा व्यवसायाच्या नियोजनातील घटक असू शकतो. त्यासोबतच कामगारांची जी काय उलाढाल आहे, बाजारपेठ आहे, ज्यासाठी आपण असं म्हणू शकतो की त्यासाठी कामगारांचा मेळावा बोलवणे, कामगारांची उलाढाल, कर्मचाऱ्यांचा रोजगार सोडला तर त्यांच्या दराचा संदर्भ असेल. काही उपक्रमामध्ये कामगारांची उलाढाल कमी जास्त प्रमाणात असू शकते. कामगारांची उलाढाल असलेल्या कंपन्यांच्या बाबतीत मानवी संसाधन योजना सततच्या बदलल्या पाहिजेत. त्यासाठी महत्त्वाचा घटक आर्थिकसुद्धा आहे, जेणेकरून उपक्रमाची आर्थिक स्थिती एक संस्थेच्या पगारावर आणि कर्मचाऱ्यांच्या भरपाईच्या योजना, प्रशिक्षण असेल, विकास कार्यक्रम असेल, भरती असतील, इतर सर्व घटक त्यामध्ये विचारात घेतले जातात. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, मी शेवटी असं सांगेल की लीगल फॅक्टर्स, कायदेशीर घटकसुद्धा मानव संसाधन नियोजन करत असताना त्याच्यावर प्रभाव पाडणाऱ्या घटकामध्ये एक महत्त्वाचा घटक असा लीगल फॅक्टर्स हा म्हणून मी आपणासमोर ठेवेल. कायदेशीर घटक मानव संसाधन योजनेत सेवानिवृत्तीचे वय, नियुक्तीसाठी किमान वय, कामाचे तास, कामाची जबाबदारी, रूल्स, कर्मचाऱ्यांच्या भरपाईच्या बाबतीत नियम असेल इत्यादी रोजगार कायद्यांचा विचार केला जातो. कर्मचारी कायदा असेल, विविध कंपनी कायद्या स्वरूपाचा असेल, त्या सर्व गोष्टीचा विचार करता कामगार कल्याण बाबतीत असेल, कंपनी कायदा असेल, कामगार कल्याण कायदा असेल व इतरही औद्योगिक कायद्याचा अवलंब मानव संसाधन नियोजनामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण जी वरील मुद्दे चर्चिले केले आहेत ती मानव संसाधन नियोजनावर परिणामकारक ठरणाऱ्या अशा घटकाच्या बाबतीमध्ये आपण सविस्तर अशी चर्चा केली आहे. मानव संसाधन नियोजनामध्ये एकंदरीतच आपण अनेक घटकांचा समावेश केलेला पाहिलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, मी निश्चितच असं सांगेल की मानव संसाधनामध्ये सर्वात महत्त्वाचा अंतर्गत घटक आणि बाह्य घटक अशा दोन प्रकारे सुद्धा विभागणी करून आपल्याला मानव संसाधन नियोजनाच्या परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करता येतो. मग अंतर्गत व्यवस्थेमध्ये आणि बहिर्गत व्यवस्थेमध्ये काही मुद्द्यांची आपण चर्चा केलेली आहे. बहिर्गतमध्ये असेल, कामगारांचा बाजार असेल, अर्थव्यवस्था असेल, लोकसंख्या शास्त्रविषयक घटक असतील, उद्योगाच्या वाढी संबंधात असेल, उद्योगाचं आकर्षण असेल. मग अंतर्गत बाबतीत असेल, अंतर्गत आपल्याकडे काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या बाबतीत काही योजना असतील, काही घटक असतील, मुख्यत्वे करून त्यांना मोटिवेट करण्यासाठी, कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत त्यांना उद्विग्न करण्यासाठी, कामामध्ये प्रेरणा मिळण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योजना राबवत असतो. मग आजच्या स्पर्धेच्या वातावरणामध्ये इतर कंपनीच्या मानाने आपणासही अनेक प्रकारच्या कामगार कल्याण योजना आपणास राबवाव्या लागतात. म्हणून व्यवसायामध्ये, उपक्रमामध्ये अंतर्गत आणि बाह्य पर्यावरणीय बदलामुळे मानव संसाधन योजनासुद्धा प्रभावित होतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन नियोजन ही एक विशिष्ट अशी संस्था, उपक्रम जी की आपल्याकडे वेगवेगळ्या पर्यावरणीय घटकावर अवलंबून असते. त्यासोबतच पर्यावरणीय व्यावसायिकरित्या आपल्या व्यवसायाचं वातावरण आपल्या व्यवसायाच्या आकारानुसार अवलंबून असतं. व्यवसायाचं दीर्घ स्वरूप, मोठं स्वरूप, भविष्यातील वाढ, व्यवसायाची ख्याती, या सर्वच गोष्टी, व्यवसायाचा वाढता नफा असेल, त्यासोबतच कर्मचाऱ्यांची भरती असेल, बढती असेल, याही सर्व बाबींचा आपण आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मानव संसाधन नियोजन करत असताना या वेगवेगळ्या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करतला आहे. मानवी संसाधन नियोजनावर मग ही काही जी सर्व मुद्दे मांडलेले आहे
ती सर्वच मुद्दे मानवी संसाधन नियोजनावर परिणाम करणारी घटक म्हणून मी आपणासमोर मांडलेले आहेत. आज या ठिकाणी थांबू. धन्यवाद.